नमस्कार मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओ अधिक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज इन्फॉर्मेटिव्ह, नॉलेजेबल आणि सेन्सिटिव्ह टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओमध्ये काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून व्हिडिओला लाईक करा. तेव्हाच लाईक करा आणि सबस्क्राईब पण तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला व्हिडिओ अधिक इन्फॉर्मेटिव्ह किंवा नॉलेजेबल आहे असं जर वाटला तरच तुम्ही हे दोन पर्याय इथे करायचे आहेत, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. जगामध्ये बलात्कार अधिक वाढलेला आहे, यामागचं काय कारण आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. बलात्कार कशामुळे होतात आणि का होतात, याच्या मागे दोष कोणाचा आहे आणि आपण याला किती जबाबदार आहोत, अशाच काही मुद्द्यांवर आज या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत. मुद्दा नंबर 1, आई वडील. होय मित्रांनो, बलात्कार जे काही घडतात यामध्ये आईवडील पण दोषी आहेत. ते कसं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मुद्दा नंबर 2 आहे बॉलिवूड इंडस्ट्रीज, म्हणजे आपण मूवीज वगैरे बघतो, बरोबर ना. मुद्दा नंबर 3 आहे वस्त्र परिधान करणे, म्हणजे कपडे कसे घालावेत. चौथा मुद्दा आहे गव्हर्मेंट, म्हणजे सरकार, बरोबर ना. असे आज या व्हिडिओमधून 4 मुद्द्यावर मी तुम्हाला बोलणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ अधिक वेळ न घेता. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलेला नसाल तर लाईक करून घ्या. आणि माझ्या माहितीतून जर तुम्हाला काही चूक आढळून आल्यास कमेंटद्वारे मला सुधारण्याचा प्रयत्न द्या, म्हणजे सुधारण्याकरता संधी द्या. जर तुम्ही कमेंट केला तरच कळेल, अन्यथा कळणार नाही. तर मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. बलात्कार जे काही देशामध्ये घडत असतात त्यामध्ये आईवडीलसुद्धा दोषी आहेत. आणि ते कसं, आता मी स्पष्टीकरण देतो. एक्सप्लेन, लिसन. मित्रांनो, जेव्हा मुलाबाळांचा जन्म होतो त्यावेळेला आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आईवडिलांकडे वेळ उरलेला नाही. त्यामुळे घरामध्ये गोंधळ करू नये किंवा घर डोक्यावर उचलून घेऊ नये म्हणून पॅरेंट्स आपल्या चाइल्डला फोन, आपण जो वापरतो ना मोबाईल फोन, तोच मोबाईल फोन चिमुकल्यांच्या हातामध्ये येतो. आणि या चिमुकल्यांसमोरून बरेचसे चित्र विचित्र असे डोळ्यासमोरून जात असतात. आणि मुलं मोबाईलमध्ये जास्तीत जास्त लक्ष घालू लागतात. मग इथून सुरुवात होते, आईवडिलांपासूनच सुरुवात झाली ना. जर बालपणी जर आपण मोबाईल मुलांना नाही दिला तर मुलांच्या मनावर, मानसिकतेवर वाईट परिणाम होणार नाही. सुरुवात इथूनच होते. तर अशा वेळेला मुलाबाळांना मोबाईल न देणं हा एक उत्तम पर्याय आहे. हे तर झालं कॉमन. पण मेन कुठे आहे गोष्ट ती आता ऐका. जेव्हा मुलं मुली मोठी होतात, वयामध्ये येतात, समजा 14, 15, 16 या वयामध्ये मुलांना एज्युकेटेड करा. सेक्स काय आहे याविषयी प्रशिक्षण द्या. संस्कार चांगले घडवा. बरेचसे पॅरेंट्स असे असतात, मुलगा जर रात्री बेरात्री उशिरा घरी आला त्याला बोलणार कोणी नाही. मुलगी जर 10-5 मिनिटं इकडे तिकडे जर उशीर झाला तर तिला आपण आरडाओरडा करतो. मुलीला बंधनात ठेवतो आणि मुलांना आपण सांड्यासारखं मोकळं सोडून देतो, बैलासारखं, नंदी बैल आहे ना. मग तो इकडे तिकडे तोंड मारत फिरतो. मग अशा वेळेला होतं काय, मग मित्र, व्यसनाधीन असलेले मित्र म्हणा, अडल्ट ॲक्टिव्हिटीज अशा काही असतात, त्या ॲक्टिव्हिटीज मित्रांबरोबर राहून, म्हणजे कोणी शिकवत नाही आणि कोणी शिकत पण नाही, पण जसे मित्र असतात तसाच मनावर परिणाम होत जातो. तर तरुण मुलामुलींना एज्युकेट करणं हे पहिलं कर्तव्य आईवडिलांचं आहे.
मुलगा कुठे जातो, तो काय करतो, त्याचा मोबाईल एकदा तरी आपण कधी चेक करतो का? त्याने मागितले तेवढे पैसे आपण लवकर त्याला देऊन टाकत असतो, पण पैसा कशा करता लागते, काय करणार आहे तू, आहे ना. मुलांना आपण सूट दिली ना, असं नाही की त्यांना बंधनातच ठेवायला पाहिजे, ठेवू नका, पण एवढंही मोकळं सोडू नका की दुसऱ्याच्या मुलींवर बायकांवर दृष्टी वाईट पडेल. तर मुलांना सर्वप्रथम प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला मित्राप्रमाणे तर आईने मुलीला मैत्रिणीप्रमाणे एज्युकेट करणं गरजेचं आहे. कामसूत्र काय आहे याविषयी माहिती देणं, सेक्स ॲक्टिव्हिटीमधून काय घडू शकतं, काय होतं आहे का नाही, याची ॲडिक्शन लागून जातं. ॲडिक्शन याचं काय अर्थ होतं? सवय. मग ही लागलेली सवय मग एखाद्या तरुणीला बघून मग तरुण मुलगा शांत तरी कसा बसणार, मग त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना बाहेर पडतात, मग इथूनच बलात्काराला सुरुवात होते. नंबर 2 मुद्दा काय बोललो होतो मित्रांनो? बॉलिवूड इंडस्ट्री. तर बघा, आजपर्यंत चित्रपटामध्ये तुम्ही कधीतरी चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार होताना बघितला आहे का? चित्रपटामध्ये सिगार आहे, ड्रिंक आहे, ड्रग्स, कुकिंग, अफीन आहे ना, गांजा, स्मगलिंग, बलात्कार, लूटमार, काटमार, हत्या करणे, अशा गोष्टीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त या चित्रपटातून होतो आणि त्याचाच परिणाम आपल्या मानसिकतेवर होत जातो. मग चित्रपटामध्ये तुम्ही बरेचसे असे सीन्स बघितले असणारच की त्यामध्ये एक गुंड येतो, मुलीला उचलून घेऊन जातो, तिच्यासोबत अश्लील व्यवहार म्हणजे अडल्ट, फिजिकल टच म्हणजे सेक्शुअलिटी आहे ना. हे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत बॉलिवूड चित्रपटातले लोक, हे आपल्याला समजत नाही. बघा, तरुण कधीही दारू स्वतः प्यायला सुरुवात करत नाही. जर त्याचे वडील दारू पित असतील तर मुलगा पिणारच. आजोबा बिडी पित असेल तर लहान मुलगा पण ती विजलेली बिडी उचलून तोंडाला लावणार. जसे मोठे व्यक्ती वर्तन करतील तसेच वर्तन लहान मुलांवर होत असतात. मग याला गुन्हेगार कोण? आपणच आहोत ना. जर मोठ्या लोकांनी लहान मुलांसमोर वर्तन चांगलं ठेवलं तर चांगल्या सवयी मुलांबाळांवर होतात आणि संस्कार पण चांगले केले जातात. चित्रपटामध्ये बघा, अर्ध कपडे घातलेले असतात, अर्धनग्न स्त्रिया असतात, मुले असतात, नाच गाणं करत असतात, ड्रिंक करणे, सिगार पिणे आहे ना, हा सगळा धंदा आहे या लोकांचा. पैसा कमावण्याकरिता हे लोक करतात, पण हेच लोक आपल्याला सवय पण वाईट लावतात. आता तुम्ही ॲड पण बरेचसे बघत असाल टी व्हीवर म्हणा, यूट्यूबवर, इकडे तिकडे बरेचसे असे ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेस आहेत की हे लोक चांगल्या सवयी आपल्याला कधीच लागू देऊ नाहीत. कारण लोकांना जर सवयी चांगल्या लागल्या तर या लोकांचं दुकान बंद होईल ना, यांचा रोजगार ठप्प होईल, मग पोट मार होईल, उपासमार होईल. मग हेच ॲक्टर लोक रस्त्याला भीक मागायला येतील ना. म्हणून या लोकांचा अजेंडा असतो की समाज सुधारला नाही पाहिजे. जर समाज सुधारला तर आपण कुत्र्यासारखं मरून जाणार, हे या लोकांना माहीत आहे. बरेचसे तरुण तरुणी पण असे आहेत की ते लोक रमेश सर्कल आहे का नाही, 3 पत्ती आहे, बरोबर. काही ॲक्टर असे आहेत की ते सरळ सरळ टोबॅकोची जाहिरात करतात, विमल, जुबा केसरी. मग जे ॲक्टर लोक गुटख्यामध्ये केसर आहेत, बोलो जुबा केसरी असं म्हणतात, हे लोक काय त्यांच्या मुलांना हे खायला लावतात? त्यांच्या मुलांना ह्या सवयी लावतात?
अरे त्या लोकांना तर आपल्यापेक्षा बेकार सवय असतात, कारण हे लोकच कॅरेक्टरलेस असतात ना. मग अशा सवयी माणसाने कधीही लावून घेऊ नये. याच्यामुळे हानी आपलीच होणार आहे. या लोकांचं काय जात आहे, एक चित्रपट बघायला गेलो तर 250-300 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं ना. फ्रीमध्ये तर कोणी देत नाही. कधी या लोकांनी चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार केला आहे? कधी गरिबांमध्ये या लोकांनी दान केलेलं आहे? तेच 300 रुपये जर गरिबाला तुम्ही द्याल तर त्याचं पोट तरी भागेल ना. मग अशी अश्लीलता चित्रपटामध्ये बघून समाज जातोय तरी कुठे? तर मुद्दा हा तुम्हाला नक्कीच समजला असेल. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे. मुद्दा नंबर 3 काय होता मित्रांनो? वस्त्र परिधान करणे, कपडे. आपला भारतीय पोशाख काय आहे? आता तुम्ही बोलाल की तू पण पॅन्ट शर्टच घालून बोलतोयस ना. हो, मी बोलतोय, पण अश्लीलता माझ्यामध्ये तुम्हाला दिसून येते का? अर्धे कपडे घालतात. तुम्ही मुंबई, पुणे, हैदराबाद, बँगलोर अशा ठिकाणी जा, तुम्हाला अंगभर कपडे कधी स्त्रियांच्या शरीरावर दिसणार नाही. तो त्यांचा स्वतंत्रपणा आहे, त्यांना तो हक्क आहे. पण समाजामध्ये तुम्हाला प्रदर्शन करायचं काय आहे? जर स्त्रियाच मर्यादित वागल्या तर पुरुषाची नियत कशाला बिघडते हो? जर तुम्ही खोलून दाखवत असाल तर पुढचा व्यक्ती पण उघड्या डोळ्याने बघणारच ना. जर तुम्ही झाकून चालत असाल, पुढच्या व्यक्तीची ताकद आहे का तुमच्याकडे बघण्याची? मग एखाद्या स्त्रीसोबत बलात्कार झाला तर मागणी करतात की गुन्हेगाराला फाशी द्या. गुन्हेगार जेवढा दोषी आहे तेवढीच दोषी पुढची व्यक्ती पण आहे. तुम्हाला अंग प्रदर्शन करण्याची गरज काय आहे? घरामध्ये कपडे चांगले घालायचे अंगभर, आणि बाहेर आले की माजटल्यासारखं वागायचं. मग या दोष पुरुषाला दिला जातो. दोष पुरुषाचा याच्यामध्ये 80% आहे, तर 20% दोष महिलांचा सुद्धा आहे. टाळी कधीही एका बाजूने वाजत नसते, ती दोन्ही हाताने वाजवावी लागते, तेव्हाच टाळी अशी वाजते. बरोबर ना? पूर्वी आम्ही चित्रपट TV-मध्ये काही जरी बघायचं असलो ना, तर त्यावेळेला आम्हाला पडदा वर करून बघायला लागायचं. एवढी मर्यादा होती. पांढरी TV यायची अगोदर, स्क्रीन पूर्ण झाकून राहायची, आणि जेव्हा बघायची वेळ यायची तेव्हा तो पडदा वर केला जायचा. ही आहे आपल्या देशाची संस्कृती, आणि आपण दिवसेंदिवस संस्कृतीपासून लांब होत जात आहोत. पाश्चात्य संस्कृतीला आपण आज अवलंबत आहोत, आणि आपल्या देशाची संस्कृती अमेरिका, सौदी अरब अशा देशामध्ये अवलंबली जाते. तुम्ही बघतच असाल, महाकुंभमेळा लागलेला आहे. बाहेरच्या देशातल्या महिला पुरुष या महाकुंभकरिता येत आहेत, आणि ते लोक हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गरज आहे का हिंदी बोलण्याची? ते त्यांच्याच भाषेत बोलू शकतात ना. पण त्यांना माहीत आहे, जी संस्कृती भारतात जपली जाते ती जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही जपली जात नाही, हे त्यांना सुद्धा माहीत आहे. म्हणून ते लोक आपला जो कल्चर आहे तो ॲडॉप्ट करतायत, पण आपण फालतूचंच काहीतरी घेत बसलो आहे. मुद्दा नंबर 4, गव्हर्नमेंट पण जबाबदार आहेत. जे काही बलात्कार वगैरे अशा घटना घडतात, याच्या मागे सरकार पण तेवढाच दोषी आहे. जनता जेवढी दोषी नाही त्याहून अधिक गव्हर्नमेंट दोषी आहे. ते कसं? आता बघा, चीन आहे, जपान आहे, अमेरिका आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणी हे जे काही अडल्ट मूव्हीज बघतात, जसे की त्याला आपण पॉर्न मूव्हीज बोलतो ना, क्रोम ब्राउझरवर मिळतं, हे गुगलवर. हे लोक
अशा वेबसाईटवर बंधन का घालत नाहीत? अशा वेबसाईट कायमच्याच बंद झाल्या पाहिजे. असं झाल्यास लोकांची मानसिकता कमीत कमी सुधरेल तरी. आणि काही वर्षापूर्वी म्हणा, 1-2 वर्षापूर्वी अशा सेक्स वेबसाईट्स बऱ्याचशा होत्या, त्या बंद गव्हर्नमेंटकडून करण्यात आल्या. पण पूर्णपणे त्या बंद झाल्यात का? आणि आपल्या देशाचा जो कायदा आहे तो फार कमजोर होत आहे. तुम्ही दोषांना शिक्षा देता, फाशी देता. कोणी बघितलं हे का? तुम्ही कधी आता बघा, निर्भया हत्याकांड झाला होता दिल्लीमध्ये. त्याच्यामध्ये 4 ते 5 तरुण होते, त्यांना शिक्षा झाली. डोळ्याने तुम्ही बघितलं? आमिर अजमल कसाब याला फाशी दिली, डोळ्याने आपण कधी बघितलंय? याकूब मेमन याला पण फाशी दिली, बघितलंय तुम्ही कधी? अफजल गुरु याला फाशी दिली, कधीतरी बघितलंय का? तर सरकारने बंद खोलीमध्ये अशा लोकांना शिक्षा देण्याऐवजी चौकात आणून शिक्षा द्या. आणि शिक्षा देताना लाईव्ह प्रसारण करा, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये तरी भीती निर्माण होईल ना. पूर्वी राजे महाराजे असे शिक्षा द्यायचे जनतेच्या समोर, म्हणून जनता कुठलाही गुन्हा करण्यापूर्वी 100 वेळा विचार करायची. मला माहीत आहे अशी शिक्षा देणं योग्य नाही, पण ज्या गुन्हेगाराने जो दोषी आहे त्याने जो गुन्हा केलेला आहे त्याला शिक्षा द्यायला काय हरकत नाही ना. मग त्याला तुम्ही चौकात द्या, रस्त्यावर द्या, पण जनतेसमोर द्या, जेणेकरून दोषी करणाऱ्याच्या मनामध्ये किमान भीती तर निर्माण होईल ना. तर हा होता मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.